नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नकळत घडले सारे भाग 21. मागील भागात. आता अभि गाडी चालवत होता तर अपू त्याच्या बाजूच्या सीटवर बसला होता. तर निशा आणि पिया मागे बसल्या होत्या. गाडीत कोणी कोणाशी काही बोलत नव्हतं. गाडी रात्री उशिरा मुंबईला आली. मग निशा आणि पियाला त्याने पियाच्या घरी सोडले. पियाची तब्येत ठीक नसल्याने निशा तिच्यासोबत राहणार होती. आणि मग अभि आणि अपू अभिच्या घरी गेले. आता पुढे. दुसऱ्या दिवशी सकाळी पिया आणि निशा लवकर उठल्या. निशाला हॉस्पिटलला जायचं होतं तर पियालाही आवरून ऑफिसला जायचं होतं. खूप काम पेंडिंग राहिलं होतं. निशा आधीच गेली होती तर पियाला निघायला थोडा वेळ होता. पण काही केल्या काल जे घडलं त्याचा विचार मनातील जात नव्हता. पण त्याचा त्रास तिला होत होता. पण त्यापेक्षा जास्त त्रास तर तिला अभि, निशा आणि अपूचे चेहरे आठवण होत होता. तिला असं पाहून त्या तिघांना खूप वाईट वाटत होतं. खास करून अभिला जास्त त्रास होत होतं. आणि तिला त्या तिघांपैकी कोणालाही त्रास झालेला चालणार नव्हतं. कारण त्या तिघांपेक्षा तिला जवळचं असं कोणीच नव्हतं. आणि यापुढे असं नाही वागणार ज्यामुळे त्या तिघांना त्रास होईल. या विचारात ती तिचं आवरत होती. इतक्यात तिचा फोन वाजला आणि तिने पाहिलं तर एक नवीन नंबर होता. तिने आधी फोन उचलू की नको हा विचार करत होती. पण काही महत्त्वाचा कॉल असेल म्हणून तिने फोन उचलला. हॅलो, कोण? तिने घाबरतच विचारलं. गुड मॉर्निंग मॅडम, मी महेश जाधव. मी आशियाना अपार्टमेंटच्या ऑफिसमधून बोलतो आहे. मी कालपासून इथे नवीन जॉईन झालो आहे. त्यामुळे इथल्या कामाचा अंदाज येत नाही. मी मेन ऑफिसला फोन करून कामाबद्दल विचारलं तर त्यांनी मला तुमचा नंबर दिला आणि म्हणाले की या कामाबद्दल मला तुमच्या इतकं चांगलं कोणीही समजावू शकणार नाही. म्हणून मी तुम्हाला कॉल केला. तर तुम्ही मला मदत कराल ना? महेश जाधव त्याचं फोन करण्याचं कारण सांगत होता. आपली पिया फक्त ऐकत होती. ती काही बोलत नाही म्हटल्यावर महेशने पुन्हा तिला आवाज दिला. मॅडम, तुम्ही ऐकताय ना? हो, मी तुम्हाला नक्की मदत करेन. पण त्याआधी मी काही गोष्टी सांगेन, त्या कराल का? पिया. हो, बोला ना मॅडम. महेश. ठीक आहे. तुम्ही आता त्या केबिनमध्ये आहात ना? तिथे तुमच्या टेबलच्या डाव्या बाजूला जो ड्रावर आहे ना, त्यामध्ये 2 फाईल आहेत. त्यामध्ये आशियानाचे सगळे डिटेल्स आहेत. तर तुम्ही त्या एकदा नजरेखालून घाला. म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. आणि मला आज उद्याकडे वेळ मिळाला की मी स्वतः येऊन बाकीच्या गोष्टी समजावेन. ओके? पिया. ओके मॅडम. महेश. आणि मग त्यांनी फोन ठेवला. त्यानंतर काही वेळ पिया विचार करत होती. मग काही विचार करून तिने अभिला फोन लावला. अगदी 2 रिंगमध्ये अभिने फोन उचलला. हॅलो पिया, कशी आहेस? अभि. मी ठीक आहे. सॉरी, ते काल जरा माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. पिया. पिया, असं काही नाही. आम्हाला असं काही वाटलं नाही. त्यामुळे तू देखील काही वाटून घेऊ नकोस, समजलं? अभि. पिया. बरं, मग आजच्या दिवस आराम कर. उद्या फ्रेश मूडमध्ये कामाला ये. अभि. नाही नको, मी ठीक आहे आणि खूप काम पेंडिंग आहे. पिया. तू त्याची काळजी करू नकोस, मी आहे. अभि पियाला समजावत म्हणाला. ते काही नाही, मी ठीक आहे आणि मी ऑफिसला येणार. बाई ऑफिसला का येणार नाहीत? अभिला बघितल्याशिवाय बाईचा दिवस जाणार नाही ना. आणि हो, एक महत्त्वाचं काम होतं म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे. पिया. अभि आता गप्प बसला कारण तिच्याशी वाद घालून काही फायदा नव्हता. मग शेवटी त्याने माघार घेतली आणि मग म्हणाला, काय महत्त्वाचं काम? मग पियाने अभिला तिच्यामधलं आणि महेशमधलं सगळं बोलणं सांगितलं आणि म्हणाली, सर काय करू, एकदा जाऊ का तिकडे? खूप दिवस झाले आपण तिकडे दुर्लक्ष केले. तिथे काय चाललं आहे हेही पाहायला हवं ना. ठीक आहे, तू जा, पण स्वतःची काळजी घे. अभि. हो, आणि तिथल्या अपडेट घेऊन मग इकडे ऑफिसला येते. पिया. ओके. अभि. बाय सर. पिया. बाय. अभि. आणि मग फोन ठेवून पिया आशियाना ऑफिसला निघाली. तिथे पोचल्यावर तिच्या खूप वेळ महेशला काम समजवण्यातच गेला. अभिने आशियाना का उभारला, त्याच्या अगदी कमी पगार घेणाऱ्या लोकांना काय फायदा होईल, त्याचं घर घेण्याचे स्वप्न कसं पूर्ण होईल, हे सगळं पियाने महेशला समजावलं. इतकंच काय तर महेश देखील मन लावून सगळं काम समजून घेत होता. इकडे अभि एकटाच अनाथ आश्रमाच्या साईटवर येऊन आपलं काम करत होता. आज पिया नसल्यामुळे त्याच्या फारसं कामात लक्ष नव्हतं. तरी पण तो स्वतःला कामात रमवण्याचा प्रयत्न करत होता.
इतक्यात त्याला एक फोन आला. फोनवर जुजबी बोलणं झाल्यावर अभि जरा टेन्शनमध्ये आला आणि मग त्याने अपूला फोन करून बोलावून घेतलं. साधारणपणे दुपारनंतर अपू साईटवर आला. काय रे, काय झालं? असं का बोलावून घेतलंस? अपू अभिच्या समोरच्या खुर्चीत बसत म्हणाला. मला आज एका अनोळखी नंबरवरून फोन आला होता. अभि, अनोळखी नंबर म्हणजे? अपूने न समजून विचारलं. म्हणजे नंबर अनोळखी होता पण बोलणारी व्यक्ती ओळखीची होती आणि फक्त माझ्या नाही तर तुझ्याही ओळखीची होती. अभि, तू नक्की कोणाबद्दल बोलतोयस? अपू, चंदन. अभि शांतपणे बोलला. पण हे नाव ऐकून अपूच्या तोंडाचं पाणी पडालं, पण तसं तो दाखवून न देता म्हणाला. चंदन? अभि, अरे काय बोलतोयस? त्याने तुला फोन का केला आणि का? आपलं तर ठरलं होतं ना की एकमेकांना फोन करायचा नाही. मग कसं? अपू जरा चाचरत म्हणाला. कारणही तसंच आहे अभि. म्हणजे? अपूला तर आता घाम फुटला. कानात जीव आणून अभि काय सांगतो याची वाट पाहत होता. एक प्रेत सापडलं आहे, तेही आपण 2 वर्षापूर्वी बंद केलेल्या गोडाऊनमध्ये, आणि तीही नागेशची. आणि आता नागेश कोण आहे हे विचारू नकोस. तसं अपू जरा बाचकला, पण तरीही हिंमत करून म्हणाला. तुला म्हणायचं काय? मला काय म्हणायचं आहे हे तुला चांगलं माहीत आहे. मला नक्की सांग जे कोणी केलं. अभि, हे बघ, तू उगाचच माझ्यावर संशय घेत आहेस. मला यातलं काहीच माहीत नाही. अपू काकुळतीला येऊन म्हणाला. आणि मला जर कळलं की यात तुझा हात आहे तर मी तुला सोडणार नाही. अभि जरा चिडक्या स्वरात म्हणाला. पहिल्यांदा तर माझ्या याच्याशी काही संबंध नाही, पण असेल तर तू काय करणार? अपू जरा जास्त चिडून म्हणाला. मी काय करू शकतो हे मला तुला सांगायची गरज नाही. अभि अजूनच चिडून म्हणाला. जे करायला हवं ते तर करायचं नाही. अपू अभिकडे पाठ करून म्हणाला. काय करायला हवं मी? अभि अपूला आपल्या समोर उभा करत म्हणाला. हे जे काही आहे ना ते तू जगापासून लपवण्याचा प्रयत्न करत आहेस. ते निदान जिच्यावर जीवापाड प्रेम करतोस ना तिला तरी सांग. कारण जर तिला तुझ्याऐवजी दुसऱ्या कोणाकडून कळलं ना तर ती मरून जाईल. अपू अजून काही बोलणार त्याआधी अभिने त्याला ओरडून शांत केले. माझ्यावर ओरडून मला शांत करून खरं बदलत नाही अभि. काल रे कोण कुठली ती माणसं भांडत होती. त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून पियाची अवस्था किती वाईट झाली होती. तू काय, पण मी आणि निशा किती घाबरलो होतो. ज्या मुलीने लहानपणापासून मारामारी, भांडण, रक्तपात पाहिलंच नाही, जेव्हा तिला कळेल की ती ज्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करते, तो कधी काळी या मुंबईच्या सर, एक आवाज त्यांच्या कानावर पडला आणि अपू आणि अभिने एकत्र वळून पाहिलं तर त्यांच्या तोंडावर 12 वाजले. क्षणात सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं असं वाटत होतं. कारण समोर पिया उभी होती. समोर पियाला पाहून दोघांच्या तोंडाचं पाणी पडालं. पिया अजूनही अभिला आवाज देत होती. तिच्या दोन्ही हातात फाईल्स होत्या आणि त्याही इतक्या की त्यामध्ये तिला पुढचं काही दिसत नव्हतं. आणि ती ऑफिसच्या दारात उभी राहून अभिला आवाज देत होती. सर कुठे आहात तुम्ही? प्लीज हेल्प मी. मला पुढचं काहीच दिसत नाही. अजूनही एक पाऊल पुढे टाकला तर मी पडेन. पिया ओरडून सांगत होती. तिच्या ओरडण्याने अभि आणि अपू भानावर आले. तिच्या नॉर्मल वागण्यावरून तिने काही ऐकलं नसेल असं वाटत होतं. अपू आणि अभिने डोळ्यांनीच एकमेकांना आश्वत केलं आणि मग अभि पिया जवळ गेला आणि तिच्या हातून फाईल घेत म्हणाला. हे काय आहे पिया? एवढ्या फाईल कसल्या? आशियाना त्याच्या आहेत या फाईल. गेले खूप दिवस आपलं त्याकडे दुर्लक्ष झालं आहे, म्हणून आज मी या सगळ्या फाईल इथे घेऊन आले. अगं पण एवढ्या एकदाच घेऊन आलीस? काही आपण नंतर आणल्या असत्या ना? आणि आणायच्या होत्या तर दुसऱ्या कोणाची मदत घ्यायची ना, नाहीतर मला बोलवायचं. अभि, गाडीने तर आणल्या आहेत, फक्त गाडीतून इथे आणायच्या होत्या. त्यात तुम्हाला कशाला त्रास? कुठे तिथून इथे मला डोक्यावर आणायच्या होत्या. तेवढ्यात तिचं लक्ष अपूवर गेलं. अरे अपू सर, तुम्ही केव्हा आलात? आणि मी मगासपासून एकटीच बडबड करते, तुम्ही काहीच बोलत नाही. पिया एवढं सगळं बोलत होती तरी अपू गप्पच. मग मात्र पियाने एकदा अपूकडे तर एकदा अभिकडे पाहिलं तर दोघेही शांत. तशी ती गोंधळली. तिला जरा संशय आला. तसं तिने दोघांकडे पाहत विचारलं. सगळं ठीक आहे ना तुमच्यामध्ये? तुमचं भांडण वगैरे झालं आहे का? तरी दोघं शांत. काही वेळ कोणीच काही बोललं नाही. पिया अजूनही त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघत होती. पण काही क्षण असेच गेले.
आणि मग अपू जायला निघाला. आणि जाता जाता त्याने प्रेमाने पियाच्या डोक्यावर हात ठेवला आणि पुन्हा एकदा वळून अभिकडे पाहिलं. जणू काही त्याला सांगत होता, अभिला पियाला खरं सांग म्हणून, आणि सरळ बाहेर निघून गेला. पिया त्याच्या अशा वागण्याने अजून गोंधळली. त्याच्या आणि अभिच्या अशा वागण्याचा अर्थच तिला कळत नव्हता. मग तिने अभिकडे पाहिलं. सर, अपू सरांना काय झालं? ते असे विचित्र का वागत होते? पियाच्या अशा विचारण्याने तिला काय उत्तर द्यावे समजेना. तिला टाळण्यासाठी अभि पटकन पुढे आला आणि तिच्या हातात 2 फाईल दिल्या आणि म्हणाला, मी जरा बाहेरचं काम बघून येतो. अभि आणि पटकन बाहेर निघून गेला. पिया त्याला काही सांगायचे प्रयत्न करत होती, पण ऐकण्यासाठी अभि थांबलाच नव्हता. तो तिथून पटकन सटकला. पिया त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली, अभि डोळ्याआड होईपर्यंत. अभि नजरेआड झाल्यावर पिया आपल्या कामात गुंतली. ती बराच वेळ एकटीच आपलं काम करत होती. अभि अजून तरी आला नव्हता. हाय मिस पियाली भोसले, रिया केबिनच्या दारात उभी राहून कुशीतपणे म्हणाली. त्या आवाजासरशी पियाने फाईलमधून मानवर काढून रियाकडे पाहिलं. हॅलो मॅम, पिया शांतपणे म्हणाली. काय झालं पिया, मला बघून आनंद नाही झाला का? रिया, आनंद दुःखाचं राहू द्या मॅम, मला सांगा तुम्ही इथे कशा? पिया शांतपणे म्हणाली. व्हॉट डू यू मीन? मी इथे काय करते? तू विसरली आहेस का की या प्रॉपर्टीवर आमचा देखील हक्क आहे म्हणून? रिया ठणकावत म्हणाली. प्लीज मॅम, पहिली गोष्ट ही कोणाचीही प्रॉपर्टी नाही आणि तुमची तर नाहीच नाही, कारण ही एक पवित्र वस्तू आहे. काही लहान अनाथ मुलांच्या भविष्यासाठी ही उभारली आहे. त्यामुळे ह्या वस्तूला प्रॉपर्टी म्हणू नका. आणि दुसरी गोष्ट, असं अचानक इतक्या दिवसानंतर येऊन अशा प्रकारे तुम्ही नाही बोलू शकत, कारण तुम्हाला खरंच इथल्या कामाची काळजी असती तर याआधी तुम्ही इथे आल्या असत्या आमच्या गैरहजेरीत. पिया, हाऊ डे यू, तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी असं बोलायची? तुझी लायकी पण नाही माझ्यासमोर उभं राहायची. 2 कवडीची एम्प्लॉय तू, आम्ही फेकलेल्या तुकड्यावर जगणारी, आणि तू मला शिकवणार? आता माझ्या अभिला सांगून तुला कामावरून काढू शकते मी. रिया रागाने लाल झाली होती आणि त्याच धुंदीत ती पियाला काहीही बोलत होती. ठीक आहे, मग सांगाच तुमच्या अभिला, मलाही पाहू दे तुम्ही काय करू शकता. ती देखील हाताची घडी घालत म्हणाली. पियाला देखील खूप राग आला होता. यू? रिया, वाचवा वाचवा. रिया अजूनही काही बोलणार त्याआधी हे शब्द दोघींच्या कानावर आले. पियाने आवाजाचा कानोसा घेतला. साधारणपणे आवाज वर्किंग साईडच्या दिशेने येत होता. तशी पिया त्या दिशेला धावली. इकडे रियाजी तिथे पियाशी भांडत होती. तिने देखील तो आवाज ऐकला, पण ती मुळीच तिथून हलली नाही. तिला त्या सगळ्या गोष्टीच्या काही देणघेण नव्हतं. ती तिथेच खुर्चीवर रेलून बसली. तेवढ्यात तिथे पिया पोचली आणि तिने अभिला पाहून एक किंचाळी फोडली आणि समोरचे दृश्य पाहून तिच्या काळजात धस्स झालं आणि तिच्या तोंडून एक किंचाळी बाहेर पडली. सर! पिया. आणि त्याचवेळी इकडे रियाने पियाची किंचाळी ऐकली आणि मग ती देखील साईडच्या दिशेने धावली. काही वेळापूर्वी आज काम दुसऱ्या बाजूला चालू होतं. अभि कन्स्ट्रक्शन साईटवर काम पाहण्यासाठी आला होता. एका साईटचं काम चालू होतं तर दुसऱ्या बाजूचं काम काही कारणामुळे थांबवण्यात आलं होतं. आणि त्याचवेळी साईटवर काम करणाऱ्या मजुराच्या साधारण 5-6 वर्षाचा मुलगा खेळता खेळता काम बंद असलेल्या बिल्डिंगच्या 8व्या मजल्यावर गेला आणि कामगार कामात गुंतले असताना ही गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नाही. आणि मग मात्र तो मुलगा 8व्या मजल्यावरून खाली पडला खरं, पण कामगारांनी कामासाठी लावलेल्या जाळ्यामध्ये अडकून पडला होता आणि तिथून त्याला हलताही येत नव्हतं. आणि ते बाळ सतत आपल्या आईवडिलांना बघून टाहो फोडत होता. इकडे त्याच्या आईवडिलांची देखील काही वेगळी अवस्था नव्हती. तेथील मजुरांनी त्यांना तिथे जाण्यापासून अडवलं होतं आणि ते मजूर खाली उभं राहून त्या मुलाला वाचवण्यासाठी ओरडत होते. त्याचवेळी अभि काम पाहता पाहता तिथे पोचला आणि हा प्रकार त्याने जेव्हा पाहिला तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तो त्या दिशेला धावला. आणि इकडे पियाने देखील तो आवाज ऐकला होता आणि ती देखील साईडच्या दिशेला आली होती. आणि अभि देखील त्या मुलासाठी त्या जाळीत उतरला होता. फार तकलादू होती ती जाळी. कोणत्याही क्षणी ती गळून पडेल आणि त्याचबरोबर अभि आणि ते बाळ देखील पडले असते. अभि देखील साईटला असलेले गज पकडून हळूहळू त्या बाळाच्या दिशेला सरकत होता. इकडे पिया देखील अभिच्या मागे आली होती. ही गोष्ट अभिला अजिबात माहीत नव्हती. हे बघ बाळा, घाबरू नकोस तू. हे बघ, माझ्या जवळ ये आणि माझा हात पकड. अभि त्या बाळाला समजवण्याचा प्रयत्न करत होता, पण ते घाबरलेले बाळ काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. ते सतत त्याच्या आईबाबाकडे पाहून रडत होतं.
तो काहीच करत नाही म्हटल्यावर अभि त्याच्या दिशेने सरकत होता. काही वेळाने अभि त्या बाळाजवळ गेला आणि त्याने त्या बाळाला आपल्या जवळ घेतलं आणि त्या क्षणी ती जाळी तुटली आणि अभि खाली पडायला लागला त्या बाळासकट. पण ते खाली पडण्यात त्याआधी तिथे असलेल्या गजाला अभिने घट्ट पकडले. तेवढ्यात तिथे पिया पोचली आणि मग तिने अभिच्या दिशेला एक दोरखंड फेकला. सर, हा दोर पकडा. पिया. अभिने तिच्याकडे पाहिलं आणि त्याही परिस्थितीत त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. पण तीही त्याच्याबरोबर प्रॉब्लेममध्ये आहे हे समजल्यावर त्याला थोडं टेन्शन आलं. पिया, तू का आली आहेस इथे? तुला काहीतरी लागेल, तू जा इथून. अभि त्याही परिस्थितीत तिची काळजी करत होता. मला काही होणार नाही, पण मी इथून जाणार नाही तुम्हाला घेतल्याशिवाय. आधी तो दोर पकडा. पिया देखील हट्टाने म्हणाली. तिथे जमिनीवर झोपून ती त्याला दोर घ्यायला सांगत होती. अभि अजूनही हवेत एका गजाला धरून झुलत होता. एका हातात बाळ आणि दुसऱ्या हातात गज. अशा अवस्थेत दोर पकडणार तरी कसा? आणि पकडला तरी एकटी पिया दोघांना वर खेचू शकेल का? त्याला विचारात हरवलेला असताना पियाने पुन्हा त्याला आवाज दिला. सर, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. मी तुम्हा दोघांना वर खेचेन. पिया अभिच्या मनातलं ओळखून म्हणाली. अभि गालातला गालात हसला. शेवटी अभिने त्या बाळाला त्याचे हात स्वतःभोवती घट्ट गुंफायला सांगितले. अगदी काही सेकंदासाठी त्या बाळाने अभिला घट्ट विळखा दिला. त्याच वेळेत अभिने दोर पकडला आणि मग पिया जमिनीवर झोपून दोघांना एकटीच वरती ओढण्याचा प्रयत्न करत होती. तिला खूप ताकद लावावी लागत होती. तिच्या हाताला खूप खरचटलं होतं. तेवढ्यात तिथे अजून काही माणसं आली आणि त्यातला एक माणूस अभिकडे बघून म्हणाला. साहेब, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत इथे मॅडमसोबत. तुम्ही फक्त वरती येण्याचा प्रयत्न करा. आणि बाकी सगळ्या माणसांनी अभि आणि त्या बाळाला पियाच्या मदतीने वरती काढलं. अभि आणि ते बाळ सुखरूप होतं. सगळेजण खाली आले. तसं त्या बाळाची आईवडील देखील धावत आली आणि त्या आईने पटकन त्या बाळाला आपल्या कुशीत घेतलं आणि भराभर त्याचे पापे घेतले. अभि आणि पिया मात्र समाधानाने त्या कुटुंबाकडे बघत होते. इथे ही परिस्थिती असताना तुम्ही बाळाला घेऊन कामावर का आलात? अभि. माफ करा साहेब, आज घरी कोण नाही माझ्या पोराला बघायला, म्हणून घेऊन आलो. त्या बाळाचे बाबा. पण साहेब, पुन्हा असं नाही होणार. पण आम्हाला कामावरून काढू नका. त्या बाळाची आई घाबरून विनवणी करू लागली. ताई, मी तुम्हाला कामावरून नाही काढणार, पण तुम्हाला बाळाची काळजी घ्यायला हवी ना? अभि. हो साहेब, माफ करा, पुन्हा असं नाही होणार. आणि साहेब, आज तुम्ही होतात म्हणून माझं बाळ वाचलं. आणि त्या बाळाची आई बाबा चक्क अभिच्या पायाजवळ झुकले. तेवढ्यात अभि पटकन मागे झाला. हे काय करताय तुम्ही? हे पहा, असं काही करू नका. मी जे काही केलं ते माझं कर्तव्य होतं. अभि. पण तरीही साहेब, तुम्ही आमच्यासारख्या गरिबाच्या पोराला वाचवलं. त्या बाळाचे बाबा म्हणाले. गरीब श्रीमंत असं काही नसतं. जीव जीव असतो. आणि मी फक्त एक जीव वाचवला, आणि तोही या सगळ्यांच्या मदतीने. अभि बाकी सगळ्यांकडे बघत म्हणाला. तसं सगळे समाधानाने मन मोकळेपणाने हसले. बरं बाळा, तू ठीक आहेस ना? तुला कुठे लागलं नाही ना? अभिने प्रेमाने काळजीने त्या बाळाची चौकशी केली. त्या बाळाने फक्त हो म्हणून मान हलवली. चला, कोणतीही वाईट घटना घडली नाही, म्हणजे सगळं ठीक आहे. त्या कामगारातील वयस्कर माणूस म्हणाला. बरं चला, आता गप्पा खूप झाल्या, कामाला लागूया. दुसरा कामगार. काही जुजबी बोलणं झाल्यावर अभि आणि पिया पुन्हा केबिनमध्ये आले. पिया पुढे तर अभि मागे. ती काही न बोलता चालत होती. इतक्यात अभिने पियाला आवाज दिला. पिया. पिया जागीच थांबली, पण तिने एकदाही मागे वळून बघितलं नाही. अभि देखील विचारात पडला. त्याने हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला आपल्याकडे वळवलं आणि पियाकडे पाहिलं तर तिचे डोळे पाण्याने भरले होते. अभि काही बोलणार, काही करणार याआधीच तिने पटकन अभिला घट्ट मिठी मारली. तिच्या अशा अचानक वागण्याने अभि बावरला. त्याचा तोल गेला आणि तो मागे सरकला. मागे असलेल्या टेबलावर एका हाताने भर देऊन त्याने स्वतःला सांभाळले आणि दुसऱ्या हाताने पियाला अजून घट्ट मिठी मारली. तशी पियाने देखील त्याच्या भोवती आपल्या मिठीचा विळखा अजूनच घट्ट केला आणि त्याच्या मिठीत मुसमुसत होती. खूप वेळ हे असेच दोघे एकमेकांच्या मिठीत विसावले होते, जणू काही स्वर्गसुख अनुभवत आहेत, संपूर्ण जगाला विसरून. काही वेळानंतर जेव्हा तिच्या मुसमुसणं कमी झालं, तेव्हा अभिने तिला आपल्या मिठीतून बाहेर काढलं आणि तिला आपल्यासमोर उभे केले आणि तिच्याकडे पाहू लागलं. तिची नजर खाली जमिनीवर खिळली होती. रडून लाल झालेले डोळे, नाकाच्या शेंडा लाल झाला होता. निस्तेज चेहरा, सुकलेले ओठ
त्याला गमावण्याच्या कल्पनेने तिची ही अवस्था होती. खरंच खूप प्रेम होतं तिच्या अभिवर. अभिला देखील गहिवरून आलं, पण त्याने स्वतःला सावरलं आणि तिच्याकडे पाहून म्हणाला, ए वेडाबाई, बघ माझ्याकडे, मी एकदम ठीक आहे. मला काहीच झालं नाही आणि तुम्ही सगळे माझ्यासोबत असल्यामुळे मला काही होणार नाही. तू अजिबात काळजी करू नकोस. आणि हळूच अभिने तिच्या डोळ्यातले पाणी पुसले. मग मात्र मानवर करून तिने अभिकडे पाहिलं आणि मग क्षणात तिच्या चेहऱ्यावर राग दिसू लागला. आणि मग एकदम तिने अभिला धक्का दिला आणि आपल्या दोन्ही हाताने त्याला मारू लागली. आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काहीही करणार का? आमची कोणाचीच काळजी नाही का तुम्हाला? पिया रागारागाने त्याला मारता मारता म्हणत होती आणि अभि मात्र स्वतःला वाचवण्यासाठी पुढे पडत होता. तर पिया त्याच्या मागे पडत होती, पण पिया मात्र त्याला बडबडत त्याच्या मागे पडत होती. काही वेळाने तो दमला आणि थांबला आणि त्याने पियाला पण थांबायला सांगितलं. पण पिया अजूनही त्याला बडबडत होती आणि मारत होती आणि तो मात्र गालातल्या गालात हसत होता. आणि मग तिला थांबवण्यासाठी त्याने पटकन तिचे दोन्ही हात घट्ट पकडले आणि म्हणाला, सॉरी ना, मी आज जे केले ते पुन्हा नाही करणार, प्रॉमिस. अभि सांगत होता आणि ती ऐकत होती. ती काहीच बोलत नव्हती. तसं अभिने तिला जरा हलवलं आणि मोठ्याने आवाज दिला, पिया, पिया. तसे तिच्या तोंडातून अस्पष्ट किंचाळी बाहेर आली. आ. पिया, काय झालं? तू ठीक आहेस ना? अभि. आणि अभिने तिचे घट्ट पकडलेले हात सोडले आणि तिचे हात बघितलं तर तिच्या दोन्ही हातांना खूप खरचटलं होतं. पिया, हे काय आहे? तुला खूप लागलं आहे. मी सांगितलं होतं ना तिथे येऊ नकोस, पण तू माझं काही ऐकत नाहीस. अभि रागाने पण काळजीने तिच्यावर ओरडत होता. हो का? मला माझी काळजी नाही, मग तुम्हाला तुमची काळजी आहे का? आणि मग पियाने रागाने त्याच्याशी बोलता बोलता त्याचे शर्टचे हात वर केले तर त्यालाही खूप खरचटले होते. तसं अभि शांत झाला. मी सांगितलं ना की यापुढे मी काळजी घेईन, पण प्रॉमिस कर की तू पण तुझी काळजी घेशील. अभि. ओके, घेईन. पिया. ठीक आहे, पण त्याआधी डॉक्टरकडे जाऊ. तुला गरज आहे? अभि. डॉक्टरांची गरज आपल्या दोघांना आहे. पिया. हो, दोघांना आहे. ओके, चल. अभि. आणि मग दोघे जायला निघाले. तेवढ्यात रिया दारात उभी. तिला बघून दोघांचं डोकंच फिरलं. रिया पळतच अभिजवळ आली आणि तिने अभिला मिठी मारली. ओ अभि, थँक गॉड तू ठीक आहेस. मी खूप घाबरली होती तुझ्यासाठी, म्हणून मी तुझ्यासाठी मदत आणायला गेले होते, रिया लाडात येऊन म्हणाली. तसं अभिने तिला आपल्या मिठीतून बाहेर काढले आणि स्वतःपासून दूर ढकलले. अभिने एकदा पियाकडे बघितलं आणि म्हणाला, खरंच तू माझ्यासाठी मदत आणायला गेली होतीस? अभि. हो, खरंच मी तुझ्यासाठी मदत आणायला गेले होते, रिया आत्मविश्वासाने म्हणाली. हो का? मग कुठे आहे मदत? पिया मध्येच बोलली. ए, मला तुला सांगायची गरज नाही, रिया रागाने म्हणाली. एक मिनिट, ती बोलली यापेक्षा ती काय बोलली याचा विचार कर आणि सांग कुठे आहे मदत. अभि दोघींच्या तू मै पडत म्हणाला. अभि, मी खरंच सांगते, पण मला मदत मिळाली नाही, रिया केविलवानं चेहरा करत म्हणाली. इट्स ओके, ती तशी मिळणार नव्हती, मला माहीत आहे. एनिवेज, बाजूला हो, आम्हाला निघायचं आहे. आणि अभिने जवळजवळ रियाला हाताला धरून स्वतःहून बाजूला केलं आणि त्याने पियाचा हात धरला आणि म्हणाला, चल पिया. रिया दोघांना खाऊ की गिळू या नजरेने बघत होती. अभि 2 पावले पुढे गेला असेल तर पिया थांबली आणि म्हणाली, सर तुम्ही जा, गाडीजवळ थांबा, मी आलेच. अभि गालातला गालात हसला आणि पुढे निघून गेला. पिया मागे आली आणि रिया समोर जाऊन उभी राहिली आणि शांतपणे तिच्याकडे पाहिलं. तिला असं शांत पाहून रियाला खूप राग आला आणि तिने बोलायला तोंड उघडले. त्याआधीच पियाने रियाच्या एक कानाखाली वाजवली. तशी रिया चवताळली आणि पियावर ओरडू लागली, हे यू, तुझी हिंमत कशी झाली? आणि ती पुन्हा काही बोलणार त्याआधी पियाने पुन्हा तिच्या कानाखाली वाजवली. तशी रिया सुन्न झाली आणि रागाने पियाकडे पाहू लागली. तशी पियाने अजून 2 कानाखाली तिच्या ठेवून दिल्या. पिया इतकी पटपट हालचाल करत होती की रियाला काही समजत नव्हतं. आणि मग पियाने जोरात तिची हनवटी पकडली आणि म्हणाली, काय म्हणाली होतीस त्या दिवशी? माझं अभिवर खूप प्रेम आहे, मी त्याच्यासाठी कुणाचा जीवही घेऊ शकते आणि त्याच्यासाठी स्वतःचा जीवही देऊ शकते. मग आज कुठे केलं तुझं खरं प्रेम? आज सर प्रॉब्लेममध्ये होते, त्यांचा जीव धोक्यात होता आणि तू त्यांना वाचवायचे सोडून तिथून पळ काढलास. हेच का तुझं प्रेम?
आणि म्हणतेस की तुझे त्यांच्यावर प्रेम आहे? तुला पडताना मी पाहिलं आहे आणि फक्त मी नाही तर सरांनी सुद्धा तुला तिथून पळ काढताना पाहिलं. आणि तुला माहीत नसेल तर सांगते, प्रेम जगायला शिकवतं. प्रेमात स्वतःच्या नाही तर ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याचा विचार करायचा असतो. पण तुला ते नाही करणार, कारण तू कधी सरांवर खरं प्रेम केलं नाही. पण आज मी तुला सांगते, मी खरंच खूप प्रेम करते अभिसरांवर आणि हे मी पूर्ण जगासमोर कबूल करायला पण तयार आहे. आणि हो, तुझ्याच भाषेत सांगायचं झालं तर मी त्यांच्यासाठी मी माझा जीवही देऊ शकते आणि इतर कुणाचा जीवही घेऊ शकते, अगदी तुझाही. त्यामुळे यापुढे माझ्या आणि माझ्या अभिच्यामध्ये चुकूनही येण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही. आली तर खरोखर तुझा जीव घेईल, समजलं? पिया रियाला फुल टेन्शनमध्ये सांगत होती आणि रिया शांतपणे थोडक्या शॉकमध्ये सगळं ऐकत होती. कारण आजपर्यंत तिच्यासमोर बिगी बिल्लीसारखी वागणारी पिया आज एकदम शेरणी झाली होती. पियाचं बोलणं झालं आणि तिने रियाला एक रागीट लुक दिला आणि सरळ बाहेर निघून गेली. पिया जाताच रिया भानावर आली आणि म्हणाली, नाही नाही पिया, तू काही म्हणालीस तरी अभि फक्त माझाच आहे. या जन्मात तो माझ्याशिवाय कोणाचाच होणार नाही आणि तुझा तर कधीच नाही. आणि आज जे तू काही केलं आहेस ना, त्याची खूप मोठी किंमत तुला चुकवावी लागणार आहे, समजलं? रिया स्वतःशीच बडबडत होती, खूप चिडली होती, मनात चरफडत होती आणि पुढे नक्कीच काहीतरी सैतानी खेळ तिचं डोकं रचत होतं. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.